तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील वझर आघाव हे गाव सर्व धर्म समभाव आणि आपल्या पारंपरिक परंपरा जोपासण्यासाठी प्रसिद्ध आहे। सुमारे 200 ते 300 वर्षांपूर्वी या ठिकाणी महंत सखाराम महाराज हे सिद्धपुरुष होऊन गेले। आपल्या कार्यकाळात अनेक दुःखी व पीडित लोकांचे दुःख दूर करण्यासाठी मोठे कार्य केले। या महान संतांचे कार्य व विचार कायम स्मरणात राहावे या उदात्त हेतूने गावकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून सखाराम महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 8 एप्रिल रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। त्यानंतर साधू संतांच्या पवित्र उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। सायंकाळी हरिभक्त परायण स्वामी अमोलानंदजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार असून दुसऱ्या दिवशी पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पवित्र सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। MCN न्यूज मराठीकरिता रघुनाथ आघाव, वझर। या ठिकाणी जो 8 एप्रिल रोजी महंत सखाराम महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्याबद्दल भाविकांसाठी कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे याबद्दल सांगाल। सकाळी 8/4/2026 श्री संत सद्गुरू सखाराम बाबा यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक होईल व नंतर प्राणप्रतिष्ठा नंतर महाप्रसाद होईल। रात्री 9 ते 11 हरिभक्त पारायण दिगंबर स्वामी अमोलानंद महाराज गिरी सच्चिदानंद आश्रम सावत्रा तालुका मेकर यांचे हरि कीर्तन होणार आहे। सकाळी भव्य दिव्य असा पालखी सोहळा होणार आहे। हा जो आपण 8 एप्रिल रोजी सखाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केलाय, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे हे भाविकांसाठी सांगाल। इथे सखाराम महाराजाच्या पुतळ्याची मूर्तीची स्थापना होणार आहे आणि इथं सर्व समभाव असल्यामुळं तिथं गावात कोणताच काही आम्हाला ताणतणाव निर्माण व्हायची शक्यता काही नाही। इथं सर्व भाविकांना समदेत कार्यरत आहेत। यासाठी सर्वजण व्यवस्थित पार पाडत आहेत। तुम्हाला गावाचं योगदान कसं लाभलंय, या ठिकाणी देणगी कशी दिली किंवा या ठिकाणी प्रत्येकाचं सहकार्य कशा पद्धतीने आहे। इथं अनमोल शब्द म्हणजे सांगायसारखं नाही असं सर्व गावकऱ्यांनी मदत केलेली आहे आणि इथं म्हणजे सर्वजण मिळून एक समभावना इथं सर्व जाती धर्म समदे व्यवस्थित आहेत। जातीभेद कोणताच नसल्यामुळं समदे एकजुटीने काम करत आहेत।